आंबेडकरी विचारांना जागरूक ठेवण्यासाठी लेखांमधून आंबेडकरी विचारधारा पोहोचवणारे मिलिंद कीर्ती नागपूर यांचा पुढील लेख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेषांकात प्रकाशित लेख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फॅसिझमचे अरिस्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला त्यांच्या कार्याविषयी लिहिण्यासाठी सामाजिक क्रांतीचे प्रेरणास्रोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आला आहे. या विषयाला मी किती न्याय देऊ शकेल याची मला स्वतःला खात्री नाही. या विषयात काही शब्द आहेत त्याप्रमाणे मी काही डॉक्टर बाबासाहेबांचा भक्त नाही. मी त्यांचा अंध भक्त नाही हे मी कबूल करतो. मी त्यांनी घालून दिलेल्या वैचारिक चौकटीचा विचार करीत समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहत असतो. अनेकांना ते पटो अथवा न पटो, मी माझ्या सार्वजनिक जीवनातही ती चौकट ठरवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आपल्यातून जाऊन तब्बल 68 वर्षे झालेली आहेत. या 68 वर्षात जग बरेच बदललेले आहे. जगात कुलीन वर्गाने दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक, अमेरिकन, आफ्रिकन, बराकुमेन, बायजियांग, कामगार, गरीब आदी समाजाच्या तळावरील विभिन्न सबअल्टर्न बहुसंख्याक लोकांवर प्रतिक्रांती करून विजय मिळवलेला आहे. ही प्रतिक्रांती 2014 मध्ये भारतात झाली असून दलित बहुजन लोकांना कुलीन वर्गाच्या हिंदू राष्ट्रात जगावे लागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय राज्यघटनेतील आरक्षण आणि इतर सवलतींचा लाभ घेऊन एक वर्ग हिंदू राष्ट्रवाद्यांच्या कुलीन वर्गात समाविष्ट झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन या लेखाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही महापुरुष हे परिस्थितीची आपत्ती असते. ज्या काळात ज्या परिस्थितीत तो वाढतो त्या परिस्थितीचे तत्कालीन विचारप्रवाहाचा त्याच्यावर संस्कार होणे अटळ असते. त्याला सॉक्रेटिसपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कोणीही अपवाद नाही. केवळ बाबासाहेब वाचून आंबेडकरवाद मांडण्याचा प्रयत्न एकांगी किंवा अभिनिवेशी स्वरूपाचा होण्याचा धोका आहे. म्हणून तो तत्कालीन सर्व विचारांच्या पार्श्वभूमीवर मांडला गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वास्पृश्य म्हणजे आजचे बौद्ध आणि इतर अस्पृश्य जाती यांच्या प्रश्नाकडे राजकीय प्रश्न म्हणून पाहिले होते. या अस्पृश्य जाती इतर सवर्ण हिंदू समाजापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत असे त्यांनी 1953 मधील एका अपूर्ण निबंधात मांडलेले आहे. अस्पृश्य हे इतर हिंदू समाजापेक्षा अल्पसंख्याक असून ज्याप्रमाणे देशात अल्पसंख्य समाजाला जीवन जगण्यासाठी काही विशेष अधिकार दिले जातात त्याप्रमाणे 1919 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी साऊथ बरो कमिशन पुढे अस्पृश्य समाजासाठी राजकीय मागण्या केल्या होत्या. या राजकीय मागण्या आधी केल्या असल्या तरी त्यांना सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती यशस्वी होणे शक्य नसल्याची पूर्ण माहिती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणतात की बुद्धाने केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणेनंतर चंद्रगुप्ताने राजकीय क्रांती केली. महाराष्ट्रात संतांनी धार्मिक व सामाजिक सुधारणा केल्यानंतरच शिवाजीने राज्यक्रांती केली. गुरु गोविंद सिंगांच्या शिखाच्या राज्यक्रांती अगोदर गुरु नानक यांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली होती. हे ज्याप्रमाणे युरोपमध्ये प्रबोधन युगातील रेनेसाँ, रिफॉर्मेशन आणि एनलाइटमेंट घडून आले तेच भारतातही करावे लागेल असे सांगणारे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह 1927 मध्ये केला होता. या सत्याग्रहाकडे एका सामाजिक चळवळ म्हणून पाहिले जाते. परंतु त्या सत्याग्रहास्थळी केलेल्या भाषणात त्यांनी या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की या फ्रेंच राष्ट्रीय सभेचे महत्त्व व तिच्या तत्वांची महती कळण्याकरिता त्या काळाची फ्रेंच समाजाची परिस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. आपला हा हिंदू समाज वर्णाश्रम धर्मावर रचण्यात आला आहे हे आपणास सर्वांस विदित आहे. तशाच प्रकारची वर्णाश्रम व्यवस्था फ्रान्स देशामध्येही सन 1789 मध्ये होती. हिंदू समाजाप्रमाणे फ्रेंच समाजातही ब्राह्मण वर्ण होता व क्षत्रिय वर्णही होता. मात्र फ्रेंच समाजामध्ये वैश्य, शूद्र व अतिशूद्र असे 3 निरनिराळे वर्ण न करता तिघांचा मिळून एकच तृतीय वर्ण करण्यात आला होता. हा फरक अगदी गौण आहे. आजच्या आपल्या सभेत व फ्रान्समधील व्हाईसरॉय मुक्कामी तारीख 5 मे सन 1789 रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेत मोठे साम्य आहे असे सांगून त्यांनी फ्रान्समध्ये काढण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 अधिकाराबाबत सविस्तर माहिती दिली. यावरून आपणास कळते की सामाजिक चळवळ हे शोषित पीडितांचे राजकीय हत्यार असते.
सामाजिक चळवळ ही मानवी हक्क मिळवण्यासाठी केली जाते. तो एक प्रकारे राजकीय हुंकार असतो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यात 17 कलमे होती. त्यातील एक कलम म्हणजे सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकहितकारणानेच त्यांच्या दर्जात अंतर करता येईल. एरवी त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे. या कलमाचा आधार घेऊन डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आजच्या या आपल्या सभेने महाडची सभा या फ्रेंच राष्ट्रीय सभेची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे ठेवली पाहिजे असे मला वाटते व तिने जो मार्ग फ्रेंच राष्ट्राच्या संवर्धनासाठी आखून ठेवला व जो मार्ग सर्व सुधारलेल्या राष्ट्रांनी मान्य केला तोच मार्ग हिंदू समाजाच्या संवर्धनासाठी या सभेने आखला पाहिजे व बेटीबंदीपासून भेटीबंदीपर्यंत वर्णाश्रमाच्या चौकटीचे हे खिळे उडवून हिंदू समाजाचा एक वर्ण तयार केला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाही व समताही प्रस्थापित होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळे सत्याग्रह आणि तेथेच मनुस्मृती दहन केले. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह 5 वर्षे चालवला. परंतु हिंदू समाज बदलण्यास तयार नसल्याचे दिसून आल्यावर 1936 साली त्यांनी येवला येथे हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी भीमगर्जना केली होती. पुढे ती घोषणा त्यांनी 1956 रोजी प्रत्यक्षात उतरवल्याचे सर्व जगाने पाहिले आहे. हे धर्मांतर देखील सर्व माणसे समान दर्जाचे आहेत, सर्वांना समान हक्क मिळवण्याचा व त्याचा उपयोग करण्याचा अधिकार असल्याचे दाखवून देण्याकरिता करण्यात आले होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनातील सर्व संघर्ष माणसामाणसात भेद करणाऱ्या जाती व्यवस्थेला जमिनीखाली गाडण्यासाठी होता. जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी महान संघर्ष झाला होता. त्यानंतरच्या पुढील काळात महात्मा गांधी यांना जाती व्यवस्था निर्मूलनाचा समावेश आपल्या चळवळीत करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रखर बुद्धिवादाचा प्रभाव व शक्ती महात्मा गांधी यांनी ओळखली होती. त्यामुळे त्यांनी यापुढे आंतरजातीय विवाह म्हणजे वधू किंवा वरापैकी एक जण अस्पृश्य समाजाचा असेल त्याच विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब यांनी महात्मा गांधी यांच्यासारख्या सनातनी आणि कर्मठ हिंदू व्यक्तीला आरपार बदलले होते. डॉक्टर बाबासाहेब यांचा माणसं बदलण्यावर विश्वास होता. ते हिंदू धर्मग्रंथातील वर्णाश्रम धर्म, मनुस्मृतीतील सर्व स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र समाजावर गुलामी लादणारे कायदे आणि जाती व्यवस्थेला धर्मग्रंथाने प्राप्त करून दिलेला नैतिक आधार मोडून काढण्याच्या बाजूने होते. ते हिंदू व्यक्तीच्या विरोधात नव्हते. ते व्यक्ती आणि प्रवृत्तीमध्ये फरक करीत असत. व्यक्ती आणि प्रवृत्ती या 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात यावर त्यांचा विश्वास होता. ते ब्राह्मणवादाला प्रवृत्ती मानत असत. आज 2024 मध्ये धर्मांतरित बौद्धांमध्ये बरीच प्रगती झालेली दिसते. या बौद्धांमध्ये शासकीय नोकरीच्या माध्यमातून आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे मध्यमवर्गाची निर्मिती झाली आहे. या मध्यमवर्गातूनच अत्यल्प असा उद्योजकांचा वर्ग निर्माण झालेला आहे. हे दोन्ही वर्ग सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दिसतात. परंतु त्यांचे सामाजिक कार्य हे सभा, संमेलने, परिषदा घेणे, मोठमोठे कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्यात तास-तासभर भाषण करणे असे सर्वत्र दिसून येते. हे सर्व कृतिशून्य वांसोट्या चर्चा असतात. या भाषणांना कृती कार्यक्रमाची जोड देणे आवश्यक आहे. समाजावरील अन्याय, अत्याचार दूर होऊन समाजाला विकास मार्गावर घेऊन जाणाऱ्या कृती करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गरीब बौद्ध आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये 5-10 घरांची वस्ती असलेले बौद्ध यांच्यापुढे सामाजिक विषमता अनेक अडचणी निर्माण करीत असते. त्यांना जाती अत्याचाराचे चटके सहन करावे लागतात. या 90% वर्गाला जाती निर्मूलनाची आजही गरज आहे. त्याचवेळी विकसित झालेल्या मध्यमवर्गीय बौद्धांनी जाती निर्मूलनाची चळवळ सोडून दिली आहे. 30 वर्षापूर्वीपर्यंत होणाऱ्या जातीअंत परिषदा आता बाद करण्यात आलेल्या आहेत. मध्यमवर्गीय बौद्धांच्या संवेदना प्रस्थापित अभिजनासारख्या कुलीन वर्गासारख्या तयार झालेल्या आहेत. मध्यमवर्गीयांना दलित हे संबोधन अपमानजनक वाटते. प्रत्यक्षात जाती व्यवस्थेचे निर्मूलन झाले नसल्याने ओबीसी पासून सर्वच हिंदू या मध्यमवर्गीय बौद्धांना देखील दलित नव्हे तर त्यापेक्षाही हीन दृष्टीची वागणूक देत असतात. हा एक स्वतंत्र विषय आहे. धर्मांतरित बौद्धांपैकी 90% समाज आजही दलित पातळीवरील जीवन जगत आहे. परंतु मध्यमवर्गीय बौद्धांचे प्राधान्यक्रम बदललेले आहेत.
या वर्गाच्या समस्या, त्यांचे प्रश्न बदललेले आहेत. त्यांना संघर्ष, वाद नको आहे. इतर हिंदूंप्रमाणे या मध्यमवर्गीय बौद्धांना बडेजावपणा दाखवायला खूप आवडते. या मध्यमवर्गीय समूहाचे प्रमुख लक्षण बनले आहे. जागतिक पातळीवर मध्यमवर्गामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या वाईट प्रवृत्तींचा आणि दिशाहीनतेचा शिरकाव मध्यमवर्गीय बौद्धांमध्ये झाला आहे. काही मध्यमवर्गीय बौद्ध व्यक्ती, कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचा प्रयत्न करून आपली योग्य भूमिका पार पाडतात, मात्र त्यांना मूर्खात काढले जाते. बहुसंख्य मध्यमवर्गीय बौद्ध हे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या चंगळवादात गुरफटत चाललेले आहेत. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाती निर्मूलनाची चळवळ सोडून दिली आहे. डॉ. बाबासाहेब हे केवळ सामाजिक विषमतेच्या विरोधातच नव्हे, तर ते सर्वच प्रकारच्या गुलामगिरी विरोधात होते. मागील काही वर्षात मध्यमवर्गीय बौद्धांमध्ये आंबेडकरवादी राजकारणाच्या नावाखाली फॅसिझम फोफावू लागला आहे. ही खूप विरोधाभासी परिस्थिती आहे, परंतु हे सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्याची प्रस्थापना करण्याचे उद्दिष्ट पुढे घेऊन जात होते. मात्र त्या समतावादी आणि फॅसिझम ब्राह्मणवाद विरोधी चळवळीचे चक्र काही स्वार्थी नेत्यांनी उलटे फिरवणे सुरू केले आहे. त्याला आंबेडकरवादी तरुण बळी पडू लागले आहेत. हे तरुण राजकीयदृष्ट्या भोळे आहेत. त्यामुळे त्यांची दिशाभूल करून त्यांचा वापर राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी करीत असतात. इटलीचा मुसोलिनी आणि जर्मनीचा हिटलर यांनी फॅसिझम व हुकुमशाही आपापल्या देशावर लादली होती. हे दोघेही लोकशाहीचा गैरफायदा घेऊन आणि लोकांची दिशाभूल करून सत्तेवर आले होते. काळ्या डगलेवाल्यांची संघटना बांधणाऱ्या फॅसिस्ट मुसोलिनीला भेटण्यासाठी RSSचे पितामह बॅरिस्टर मुंजे इटलीला जाऊन आले होते. हुकुमशाह हिटलर स्वतःला समाजवादी असल्याचे लोकांपुढे भासवत होता. त्याने सत्ता संपत्तीहीन गरीब अल्पसंख्याक ज्यू लोकांना बहुसंख्याक समाजाचा आणि देशाचा शत्रू म्हणून ख्रिश्चन लोकांपुढे उभे केले होते. खोट्या गोष्टींचा प्रोपगंडा करून ख्रिश्चन समाजामध्ये अल्पसंख्याक ज्यू लोकांबाबत द्वेष निर्माण केला होता. यामध्ये प्रोपगंडातील झुंडीच्या मानसशास्त्राचा पद्धतशीरपणे आणि कावेबाजपणाने वापर करून हिटलरने बहुसंख्याक ख्रिश्चन लोकांचे मेंदू ताब्यात घेतले होते. या हिटलरने लोकशाहीवादी देशाविरुद्ध दुसरे महायुद्ध पुकारले. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिटलरचा धिक्कार केला होता. मुंबई आकाशवाणीवरून दिनांक 9 नोव्हेंबर 1942 रोजी भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की नाझी तत्त्वज्ञान हे भारतीय स्वातंत्र्याला व मुक्ततेला फार मोठे आव्हान आहे. यासाठी भारतीयांना नाझीशी युद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. हे युद्ध नाझी व्यवस्था आणि जुनी समाजव्यवस्था यांच्या विरुद्ध असले पाहिजे. युद्धावर होणारा खर्च आणि बलिदानांची नुकसान भरपाई स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेली नवी समाजव्यवस्था निर्माण केल्यामुळेच होऊ शकते. डॉ. बाबासाहेबांनी हिटलरच्या फॅसिझम विरोधात युद्ध पुकारले होते. त्याचवेळी स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणवणारे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, चिराग पासवान, जीतनराम मानसे हे भारतातील फॅसिस्ट व ब्राह्मणवादी भाजप आणि RSSला सामील झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुत्वाला आणि हिंदू राष्ट्रवादाला भारतावरील फार मोठे संकट मानले होते. त्याच हिंदुत्ववादी राजकारणाला मजबूत करण्याचे काम हे दलाली खाणारे नेते करीत आहेत. ते निर्लज्जपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा निवडणूक प्रचारात RSSच्या भगव्या झेंड्यासोबत नाचवत असतात. त्यातून ते बौद्ध दलित जनतेची घोर फसवणूक करीत आहेत. आठवले, कवाडे यांनी नालायकपणाचा कळस गाठला आहे. आठवले, कवाडे, कुंभारे उघडपणे RSSला सामील झालेले असताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्वतंत्र राजकारण उभे करण्याच्या नावाखाली राजकीयदृष्ट्या भोळ्या कार्यकर्त्यांची दिशाभूल चालवलेली आहे. या दिशाहीन कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी बुद्धिजीवींच्या घरापुढे आंदोलन करून त्यांच्यात दहशत निर्माण केली. समाजात दहशत पसरवणे हे फॅसिझमचे प्रमुख लक्षण आहे. दहशतीच्या माध्यमातून विरोधकांची दडपणूक केली जाते. फॅसिझमला विरोधक नको असतात. फॅसिझमला विचार करणारे बुद्धिजीवी शत्रू वाटत असतात. आंबेडकरवादी बुद्धिजीवी हे कथित आंबेडकरवादी नेत्यांची आणि बोलघेवड्या नेत्यांची समाजद्रोही राजकीय धोरणांचा विरोध करीत असल्याने खास करून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरवादी बुद्धिजीवींना शत्रू क्रमांक 1 घोषित केले आहे.
त्यांच्यात दहशत निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे बुद्धिजीवी एवढे घाबरलेले आहेत की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या समाजद्रोही राजकारणावर बोलणे देखील बंद केले आहे. 1984 मध्ये आंबेडकरवादाच्या नावाने भारिप बहुजन महासंघ उर्फ वंचित बहुजन आघाडीने आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. हा राजकीय पक्ष आता फुले आंबेडकरवाद ऐवजी फॅसिझमच्या मार्गाने चाललेला आहे. फॅसिस्टांप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांचे भाषण, बोलणे, कागदावरील धोरण अत्यंत आकर्षक आहे. पण हे बोलणे फसवे आहे. त्या भरवशावर ते आंबेडकरवादी तरुणांना भुरळ घालून आपल्या नादी लावतात. पुरोगामी लोक प्रकाश आंबेडकर यांच्या त्याच बोलण्यावर भाळले होते. पण हा कावेबाजपणा अनेकांनी ओळखला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाखाली पसरवलेला फॅसिझम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये फोफावत आहे. आधी आंबेडकरवादी कार्यकर्त्याचे रूपांतर शहाणपणा व विवेक गमावलेल्या भक्तांमध्ये करण्यात आले. हे भक्त आता फ्रिंज एलिमेंटमध्ये रूपांतरित झालेले आहेत. या फ्रिंज एलिमेंटने लंपेन वर्गाने बुद्धिजीवींमध्ये दहशत निर्माण केली होती. ही दलित, शोषित, पीडितांच्या राजकारणाचा फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. आंबेडकरवादाच्या नावाने चालणाऱ्या राजकारणात जेव्हा फॅसिझमचा वापर केला जातो, कार्यकर्त्यांना हिंसक झुंडीमध्ये परावर्तित केले जाते, तेव्हा ती समाजाकरिता अत्यंत घातक गोष्ट असते. एकदा का फॅसिझमचा सार्वत्रिक वापर सुरू केला की दलित, शोषित, पीडितांना स्वतःवरील अन्यायाविरोधात सामाजिक न्याय मागण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. आमच्यावर अन्याय केला जात आहे असा टाहो फोडायचा संविधानिक नैतिकता शिल्लक राहत नाही. सत्ताधारी वर्ग अशा लोकांबद्दल गुंड, देशविघातक असल्याचा प्रचार करतो, त्यांची बदनामी करतो. हे आंबेडकरवादावर येऊ घातलेले फार घातक संकट आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उघडपणे फॅसिझम आणि हुकुमशाहीच्या विरोधात आणि लोकशाहीचे समर्थक होते. एकीकडे फॅसिस्ट आरएसएसची हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्राचे महासंकट देशावर आले आहे. त्याला पराभूत करण्यासाठी आंबेडकरवाद्यांना व्यूहरचना करायची आहे. तर दुसरीकडे आंबेडकरवादी तरुणांमध्ये फॅसिझम फोफावत आहे. मिलिंद कीर्ती, नागपूर.